नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण. तर आजचा व्लॉग जो आहे तो एकदम अनएक्सपेक्टेड होता. आज आम्ही असंच भटकंतीसाठी निघालो आणि डोंबिवलीवरून ती भटकंती करता 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 आम्ही अचानक गुहागरला येऊन पोहोचलो. आणि गुहागरला आल्यावर मला असं समजलं इथे सुद्धा एक गड आहे ज्याचं नाव आहे गोपाळगड. तर या गोपाळगडावर आता आम्ही आलेलो आहोत. या गोपाळगडाचं महत्व असं होतं की हा एक सागरी किल्ला आहे, म्हणजे सागराच्या किनाऱ्यावरच आहे. माझ्या आधीचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल, त्याच्यातला सुवर्णदुर्ग तुम्ही पाहिला असेल, तर सुवर्णदुर्ग सुद्धा एक सागरी किल्ला आहे. त्या गोपाळगडाची माहिती इथे दिलेली आहे. मी या गेटवर आता उभा आहे आणि गोपाळगडाची माहिती इथे पाहतोय मी. तर या माहितीनुसार गोपाळगड किल्ला विजापूरच्या आदिलशहाने 16व्या शतकात बांधला. इसवी सन 1660 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तो जिंकला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मोगल आक्रमणाच्या धामधुमीचा फायदा घेत सिद्दी खैतर खान ने तो इसवी सन 1699 मध्ये जिंकला. त्यानंतर 1744 मध्ये तुळाजी आंग्रे जो जिंकेपर्यंत तो सिद्धींच्या ताब्यात होता. या काळात सिद्धीने किल्ल्याचा विस्तार करून त्यात सुधारणा केल्या. केनाडी याने नंतर इंग्रजांचा कर्नल 1818 मध्ये कर्नल केनेडी याने तो किल्ला ताब्यात घेतला आणि स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंत तो ब्रिटिशांच्या ताब्यात होता. तर प्रश्न असा पडतो की याला गोपाळगड असे नाव का पडले? तर तुळाजी आंग्रे हे कृष्ण भक्त होते आणि त्यांनी जेव्हा तो किल्ला त्यांच्या ताब्यात घेतला तेव्हा त्याला गोपाळगड असं नाव दिलं. तर आपण आता किल्ल्याच्या मुख्य द्वारावर आहोत. तुम्ही बघू शकता ही किल्ल्याची तटबंदी किती सुंदर पद्धतीने बांधलेली आहे. हा चिऱ्याचा दगड आहे, म्हणजे आपण कोकणात आहोत त्यामुळे कोकणात चिऱ्याचा दगड असतो आणि त्याला बाजूने खंदक बघा केवढं मोठं आहे. हा किल्ला जरी दिसायला छोटासा असला तरी ह्याचे बुरुज अजूनही शाबूत आहेत आणि पूर्ण किल्ल्याच्या बाजूने याला एक खंदक बांधण्यात आलेले आहेत. तर आता आपण आत जाऊन पाहणार आहोत. आतमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतंय तर आत पाहूया. आता आपण इथे पाहू शकतो हे किल्ल्यावरचं हे तलाव दिसतंय, हे पाण्याचं तळ दिसतंय. याच्यातून आपल्याला गोड्या पाण्याचे स्रोत मिळत असावेत असा अंदाज आहे. हा किल्ला खूपच एकाकी पडल्यासारखा वाटतो. इथे खूप रान माजलेलं आहे, पण हा इथे आंब्याची लागवड सुद्धा केलेली आहे. आंब्याची झाडं लावलेली आहेत. तुम्ही पाहू शकता आंब्याची झाडं इथे लावलेली आहेत. ही किल्ल्याची तटबंदी आपण पाहू शकतो. आपण तिथे जातोच आहोत, तिथून आपल्याला चांगले व्ह्यूज मिळतील. हे बघा, आपण आता तटबंदीवर आलेलो आहोत. तटबंदीच्या दिशेने आपण चालतोय. किल्ला हा फारच जुना आहे. मग तुम्ही विचार करू शकता 1660 मध्ये महाराजांनी जिंकला, त्यानंतर 1818 मध्ये इंग्रजांनी जिंकला तुळाजी आंग्र्यांकडून, पण त्यानंतर इथे लक्ष द्यायला कोणच नव्हतं असंच वाटतंय. आणि त्याचा फायदा असा झालेला दिसतोय की ही जी तटबंदी आहे ती सुद्धा तशीच मजबूत राहिली हो. म्हणजे मनुष्याचा कमीत कमी वावरामुळे इथे फारसं काही नुकसान झालेलं दिसत नाही. तटबंदी पण फार उंच आहे, मला पाहू शकता. हे इथे ही देवळी आहे मशाली ठेवण्यासाठी. ही घळ आहे, या घळीतून समोरच्या शत्रूवर आपण हल्ला करू शकतो. आणि ही तीच विहीर आहे जी विहीर आपण आता खालून पाहिली. समोर मला वाड्याचा भाग दिसतोय, किल्ल्याच्या वाड्याचा भाग. म्हणजे हा वाडा जिथे किल्लेदार राहत असावेत असा माझा अंदाज आहे. हा समोर किल्ल्याच्या वाड्याचा भाग. आपण आता तिथे सुद्धा जाऊयात खालती उतरून. पण तुम्ही पाहू शकता किती भव्य असा किल्ला आहे. सागरी किल्ल्यांचं महत्वच असं होतं की सागरी किल्ले हे तटबंदी सागरी किनाऱ्याचं रक्षण करण्यासाठी बांधले होते. असे अनेक लहान मोठे किल्ले आपल्या कोकणच्या किनारपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतात. हा वाड्याचा भाग आहे.
हा किल्लेदाराचा वाडा असा असू शकतो असं मला वाटतंय, अथवा दुसरी कुठलीही वस्तू असू शकते. वास्तू ही जीर्ण झाल्यामुळे सांगता येत नाही ही वास्तू कसली असावी. कदाचित हा किल्लेदाराचा वाडा असू शकतो, अथवा घोड्यांचं अस्तबल असू शकतं, अथवा धान्याचा कोठार असू शकतं. यापैकी काही असू शकतं. तर आता आपण मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत की जो समुद्रावरून येतो. इथे आपण पाहू शकतो हे प्रवेशद्वारावरच्या देवळ्या ज्या सैनिकांना आराम करण्यासाठी ठेवलेल्या असतात. हे प्रवेशद्वार उघडच आहे. हे किल्ल्याचं बांधकाम, किल्ल्याची रचना जरी मुघलांनी केलेली असली तरी हे गोमुखी संरचनेचं बांधकाम आहे. पण किल्ल्याला पूर्णपणे दुर्लक्ष असल्यामुळे हे सगळं बांधकाम संपूर्णतः आता जीर्ण होत चाललेलं आहे. म्हणजे मनुष्याच्या काहीच खुणा इथे दिसत नाहीत. हे बघा, हे तेच मगाचं प्रवेशद्वार आहे जिथून मी आत बाहेर गेलो होतो आणि या मार्गे आपण समुद्राला तो रस्ता जाऊन मिळतो. म्हणजे खरं तर हे किल्ल्याचं मुख्य द्वार आहे. आणि वरतून आपण पाहू शकतो गोमुखी संरचना. गोमुखी संरचना ही आपल्या महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावर आपल्याला आढळते. आपण पाहू शकतो ही बघ, ही किल्ल्याचं जे प्रवेशद्वार आहे त्याच्यावरची तटबंदी आहे. इथून संपूर्ण समुद्र दिसतोय आपल्याला. मुळात या समुद्रावरच नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती झाली असावी. हे पहा, हा समुद्र दिसतोय. आता मी किल्ल्याच्या तटबंदीवर उभा आहे. त्या तटबंदीवर जिथून आपल्याला समुद्र आणि समोरची खाडी दिसते ही पाहू शकता. म्हणजे महाराजांचे विचार किती पुढचे होते, त्यांनी समुद्र किनारा किती बळकट करून ठेवला हे आपल्याला याच्यावरून समजतं. अशा अनेक मोठ्या लहान किल्ल्यांपासून महाराजांनी आपल्या समुद्राचं, कोकणाचं संपूर्ण संरक्षण केलं.